नमस्कार. मी डॉक्टर राजेंद्र पोळ येथे ग्रहतारे बोलतात. ज्योतिष कार्यालय निप्पाणी. ज्योतिष कार्यालय आहे. पत्रिका रीडिंग करतो, मॅचमेकिंग होतं, वास्तू व्हिजिट करतो, जागेमधले दोष जे आहेत ते आपण बघतो आणि उपायही करतो, उपाय सुचवतोही. आज आपण शनीविषयी बोलणार आहोत. या वेळेला शनीविषयी बोलत असतेवेळी आज तारीख आहे 9 आणि ह्या 10-12 दिवसामध्ये आणि त्याच्यापूर्वी 2 महिने या दिवसामध्ये शनी बदलण्याच्या पूर्वीच सगळ्या गुरूंनी आपापली मतं मांडलेली आहेत. त्यानंतर शनी काय करणार, कशी पनौती देणार, कसा तो बेनिफिट देणार, कसा तो लॉस करणार, याच्याविषयी सांगितलेलं आहे. आपण खूप लेट आपण हे झालोय. त्यामुळं जरी लेट झालो तरी सुद्धा का लेट झालोय याचंही कारण मी सांगतो. कारण कोण काय काय सांगतोय याचा जरासा अभ्यास होता. हो, मीटिंग चालेल का जेवता जेवता? रमेश पाटील, आपला माईक अनम्यूट करा. तर प्रत्येकानं एक कागद घ्या, लग्न माडा. प्रत्येक वेळेला एक 2-3 चार्ट आपल्याला करा, म्हणजे 2-3 कागदावरती चार्ट करावे लागतील, हे लक्षात घ्या. म्हणजे ते तुमच्या समजण्यासाठी. मी मात्र करतेवेळी एकच केलाय, पण आपण करतेवेळी मात्र तो वेगवेगळा करा, म्हणजे तुमच्या ते गोष्ट लक्षात येईल आणि तुम्हाला समजून घेण्यासाठी सुद्धा सोपं पडेल. शनी बेनिफिट देतो, शनी लॉस करतो, शनी आजारी पडतो, शनी किटकिट करतो. ह्या सगळ्या गोष्टी मलाही मान्य आहेत, पण तो राशीला तितका करतो आणि तो 4, 8, 10 म्हणजे काय असेल त्या राशीला तो करतो आणि त्याच्या पद्धतीनं तो पनौती देतो, हे देतो, हे मला मान्य नाही. कारण शनी, मूळ पत्रिकेतला शनी आणि चलित शनी याचं खूप मोठं कॉम्बिनेशन आहे. आणि हे कॉम्बिनेशन ज्या वेळेला आपण त्या जातकाच्या पत्रिका बघत असतेवेळी त्याला रिडिंगला ज्या वेळेला घेतो त्यावेळेला आपल्याला हे 1 मिनिटात लक्षात येतं. ही पहिली गोष्ट. मग ही काय भानगड आहे? तर शनी, आपण पहिल्यांदा 7.5 घेऊया. आता मकर लग्नाची म्हणजे मकर राशीची 7.5 संपली आणि चालू झाली मेषेला. म्हणजे कुंभ, मीन आणि मेष या 3 राशींना 7.5 आहे. मग 7.5 आहे तर याच्यामध्ये त्याला या राशींना त्रास होणार का? होणार आहेही आणि होणार नाहीही. आणि याच्यापेक्षा माझं मत आहे या 7.5 मध्ये या राशीवाल्यांना फायदाही होणार आहे. मग तो फायदा कधी होणार आहे तो पहिल्यांदा बघूया. ज्या वेळेला 7.5 मध्ये ज्यांच्या पत्रिकेमध्ये 7.5 कुंभेला असेल, म्हणजे चंद्र जर कुंभेला असेल तर मेष, सिंह आणि वृश्चिक या ठिकाणी जर शनी असेल तर त्यावेळेला त्यांना फायदा झालेला आहे. म्हणजे मागच्या 2.5 वर्षामध्ये त्यांना फायदा झालेला आहे. त्यानंतर मिनेला, म्हणजे आत्ता जिथं शनी आला त्यावेळेला मात्र तो वृषभ, कन्या आणि धनु या राशींमध्ये लग्नामध्ये ज्या वेळेला तो शनी असेल, म्हणजे मूळ पत्रिकेतल्या जन्मलग्न कुंडलीमध्ये शनी असेल त्या लोकांना तो फायदा करून देणार आहे. त्यानंतर पुढे येणारी जी
2.5 वर्षानंतर येणारी 7.5 वर्ष आहेत. मेष. तर मेषेला ज्या वेळेला येईल त्यावेळेला देखील की नाही तो पुढे फायदा करून देणार आहे. त्याचा की नाही आपण आताच बघूया. मिथुन, तूळ आणि मकर या राशीमध्ये मूळ पत्रिकेमध्ये शनी असेल तर चलित शनी फायदा करून देणार आहे. या ठिकाणी या 3 राशींना 7.5 आहे आणि मी सांगितलेलं आहे की या वेळेला त्यांना तो फायदा करून देणार आहे, हे लक्षात ठेवा. इतर वेळेला फायदा करून देणार आहे का, तर तो करून देणार नाही. ज्या वेळेला चलित शनी मूळ पत्रिकेतल्या शनीशी योग करतो, म्हणजे आता कुंभेला जर चंद्र आहे तर कुंभेला चंद्र आहे तर मेषेला शनी ज्यांचा आहे, सिंह राशीला ज्यांचा शनी आहे आणि वृश्चिक राशीला ज्यांचा शनी आहे किंवा कुंभेला ज्यांचा शनी आहे, या लोकांना तो फायदा करून देणार आहे. आता मीनेला चंद्र आहे, मीनेला चंद्र आहे तर वृषभेला ज्यांचा मूळ पत्रिकेमध्ये शनी आहे, त्यानंतर कन्येला ज्यांचा मूळ पत्रिकेत शनी आहे किंवा धनुला ज्यांचा शनी आहे, या लोकांना तो फायदा करून देणार आहे. आता पुढची म्हणजे पुढची 2.5 वर्षानंतर तो शनी मेषेला येणार आहे. त्यावेळेला ज्या म्हणजे मेषेला चंद्र जो आहे म्हणजे 7.5 चालू झाली आहे, पण जोपर्यंत शनी मेषेला येत नाही तोपर्यंत याचं बेनिफिट होत नाही. मग मेषेला शनी आल्यानंतर तो शनी कुठं पाहिजे, तर मिथुनेला पाहिजे, तुळेला पाहिजे आणि मकरेला पाहिजे. आता ह्या वेळेला जरी समजा ह्या ठिकाणी म्हणजे मेष पासून मकरे, मेष, सिंह, वृश्चिक, वृषभ, कन्या आणि धनु आणि तूळ, हे मिथुन, तूळ आणि मकर ह्या राशींना शनी असेल त्यांना हा फायदा इथं होईल. चलित शनीचा इथं फायदा झाला, बरोबर. आता शनीचा फायदा झाला ही गोष्ट इथं आपल्याला दिसली. म्हणजे 7.5 चालू असताना सुद्धा त्या जातकाला फायदा हा होतो. हा त्यातला एक महत्वाचा भाग आला. आता शनीपासून काय नुकसान होतं आणि कोणत्या स्थितीमध्ये नुकसान होतं याचा आपण विचार करणार आहे. आता आपण एवढाच विचार करूया. मीनेला शनी आला आणि मीनेला शनी आल्यानंतर रवी कुठं आहे हे बघायचं आहे. ज्यांच्या पत्रिकेमध्ये रवी हा मीनेला आहे, ज्यांच्या पत्रिकेमध्ये रवी हा वृषभेला आहे, ज्यांच्या पत्रिकेमध्ये तो कन्येला आहे आणि ज्यांच्या पत्रिकेमध्ये तो धनुला आहे, अशा जातकांना या वेळेला आजारी पडणं, आजाराशी त्याविषयी समस्या निर्माण होणं आणि हा आजार दीर्घ आजार असणं, ह्या गोष्टीचा त्रास या लोकांना होईल. रवी आणि शनी याच्यामुळे होणारा जो प्रकार आहे तो आजारी पडणं हा प्रकार आहे. ओके. त्यानंतर मीनेला शनी आहे, मीनेला शनी आल्यानंतर रवी आला, मंगळ आला. आता मंगळ देखील आपल्याला विचार करावा लागेल. मंगळ हा आजारी पडणं आणि कटकटी करणं, कोणत्याही गोष्टीमध्ये कटकटी करणं हाही भाग येत आला. तर मंगळ मीनेला असेल, मंगळ वृषभेला असेल, मंगळ कन्येला असेल आणि मंगळ धनुला असेल, त्यावेळेला या स्थितीमध्ये असलेले ग्रहमान जे आहे या जातकांना आजारी पडणं आणि कटकटी सहन करावे लागणं
ह्या दोन गोष्टी इथं होतील. आता मी एक विधान करतोय यानंतरचं. शुक्र शुक्र ज्या पत्रिकेमध्ये आहे, मग या स्थितीमध्ये की नाही शुक्र असल्यानंतर काय होणार आहे. लग्न झालेलं असतं आणि लग्नानंतर त्या नवरा बायकोमध्ये जे रिलेशन असतं ते कट होतं. हा देखील भाग या शनीच्या भ्रमण कालामध्ये होत असतो. म्हणजे पती पत्नीच्या रिलेशनमध्ये रिलेशन कट होणं, म्हणजे कट होणं म्हणजे त्यांची भांडणं होणं, त्यांनी विभक्त राहणं वगैरे असा प्रकार नव्हे. फक्त त्यांचं शारीरिक संबंध बंद होणं हा योग ज्यावेळेला होतो त्यावेळेला या ठिकाणी शनी मिनेला आहे, तर शुक्र देखील मिनेलाच पाहिजे. त्यानंतर शुक्र हा वृषभेला पाहिजे, शुक्र हा कन्येला पाहिजे आणि शुक्र हा धनुला पाहिजे. अशी जर स्थिती जर असेल तर 45 नंतर याचा विचार नाही जरा जास्त कमी करायचा. म्हणजे जातकाचं वय 45 झालं, स्त्रीचं वय किंवा पुरुषाचं वय जर झालं की त्यानंतर याचा विचार जास्त पद्धतीने करायचा आणि तो आपल्याला इथं दिसेल आणि त्यानंतर त्याच्या पद्धतीनं रिझल्ट आपल्याला बघावे मिळतील. तर या वेळेला आपल्याला इथं दिसतं की हे शनीचं भ्रमण जे आहे, हे शनीचं भ्रमण हे काय करायला लागलं तर त्यांचं नवरा बायकोमधलं, पती पत्नीमधलं यांच्यामधलं जे सेक्शुअल रिलेशन आहे ते कट करायला लागलं. मग ही गोष्ट ही देखील चांगली नाही आहे. म्हणजे हा देखील एक थोडासा भाग वाईटच भाग आला. याच्या व्यतिरिक्त शनी आणि इतर ग्रहांचं जर कॉम्बिनेशन आपण बघितलं, बुध आहे, त्यानंतर गुरु आहे, हर्षल आहे, नेपच्यून आहे, राहू आहे, केतू आहे. यांच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा फरक पडत नाही. ही पहिली गोष्ट. जरी बुधावर्ण शनीचं भ्रमण झालं, गुरुवर्ण शनीचं भ्रमण झालं, हर्षल वर्ण झालं, नेपच्यून वर्ण झालं, राहू केतू वर्ण झालं, तरी या ठिकाणी शनीचा म्हणजे चा परिणाम होऊन या जातकाला काहीही परिणाम होत नाही. ही त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आज शनी हा 4, 8, 12 किंवा 4, 6, 8 म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं ह्या ज्या गोष्टी सांगितल्या जातात. मग शनीपासून तो चंद्र तितका आहे किंवा चंद्रापासून शनी तितका आहे, ह्या पद्धतीनं तो सांगितला जातोय. मग चंद्राला तो 8वा आहे, 4था आहे, 6वा आहे, म्हणजे तो अशुभ आहे, तो शुभ आहे. ह्या ज्या गोष्टी सांगितल्या जातात ह्या पूर्णतः चुकीच्या आहेत. कारण कोणताही ग्रह, मग तो भलं चंद्र जरी आला तरी देखील तो त्या राशीच्या म्हणजे त्या ग्रहांच्या दृष्टीमध्ये यावा लागतो, तरच तिथं परिणाम होतो. अदरवाईज इथं परिणाम होत नाही. म्हणजे या ठिकाणी तुम्ही ज्या पद्धतीनं आता आमचे गुरु सांगतायत की नाही या राशीला पनौती आहे, या राशीला अशुभ आहे, या राशीला, असं कधी होत नाही. राशी 12 आहेत, नक्षत्र 27 आहेत आणि असं असताना या राशीला वाईट आहे हे म्हणणं चुकीचं आहे. मूळ पत्रिकेमध्ये ग्रहस्थिती कोणती आहे त्याच्यावरती या सगळ्या गोष्टी अवलंबून राहणार आहेत. चंद्रग्नी कितवा आहे, चंद्राला शनी कितवा आहे, याच्यावरती कधीही परिणाम होणार नाहीये आणि तो परिणाम कधीही असत नाही आणि त्या पद्धतीनं काउंटिंग कधीही करायचं असत नाही, हे लक्षात घ्या. तुम्ही
ज्या वेळेला 4, 8, 12 असं की नाही काही किंवा अशुभ योग म्हणता, शुभ योग म्हणता, हे जर म्हटला तर ते नाही कोणत्या दृष्टिकोनातून झाला. बर, आज आपण की नाही पत्रिका रिडिंग ज्या वेळेला की नाही करतोय त्यावेळेला ती लग्नाप्रमाणे करतोय, राशीप्रमाणे की नाही करत नाही. चंद्र नक्षत्राचा परिणाम माणसावरती होतो, बरोबर आहे, पण चंद्र राशीचा परिणाम हा माणसावरती होतो, मनुष्य जातकावरती होतो. त्याचबरोबर चंद्राचा इफेक्ट जेवढा होतो त्याच्यापेक्षा कित्येक मोठा परिणाम आपले बाकीचे ग्रह त्याच्यामध्ये करतात. मग यांचा विचार करायला पाहिजे नको. मग राशीचा परिणाम इथं काय झाला तर काहीच झालेला नाहीये. रास ही की नाही फक्त तुम्ही म्हटलं चंद्र ज्या राशीमध्ये आहे त्या राशीमध्ये की नाही आज ती जी रास झाली, नक्षत्रावरनं त्याचं जन्म नाव झालं, म्हणजे या ठिकाणी त्या नक्षत्राचा किंवा त्याचा परिणाम नाही असं मी म्हणणार नाही. पण इथं 7.7मध्ये किंवा शनी म्हणा, गुरु म्हणा, बाकीचे ग्रह म्हणा, हे तुम्हाला की नाही किती येतात, म्हणजे कशा 4 आला, 8 आला, 12 आला म्हणजे तो वाईट आला, बाकीचा की दुसरा आला, तिसरा आला तो चांगला आला, असं कधीही होत नाही. मूळ आपण कोणी बघतोय काय, लग्न कुंडली ज्यावेळेला कोणी विचार करतो, लग्न कुंडलीचा विचार करून आपण लग्न कुंडली रिडिंग करतो, त्यावेळेला की नाही तिथं राशीचा विचार फक्त चंद्र नक्षत्राशी होतो, चंद्राशी होतो. चंद्र इतर ग्रहांशी कशा पद्धतीनं योग करतोय त्याच्याशी होतो. म्हणजे लग्नाप्रमाणे पत्रिका रिडिंग करणं आणि राशीप्रमाणे पत्रिका रिडिंग करणं हे म्हणजे सर्वथा चुकीचं आहे, सर्वतः चुकीचं आहे. मनुष्याची उंची, शरीरयष्टी, स्वभाव, त्यानंतर त्याचा चेहऱ्यापट्टी, त्याला की नाही म्हणजे बाकी त्याच्या जीवनामधल्या काही घटना, ह्या सगळ्या काही कशा पद्धतीनं घडतात तर लग्नाप्रमाणे घडतात. एक रास आली 54 तासामध्ये, रास तीच आली, पण त्या 54 तासामध्ये म्हणजे किती वेळा की नाही तुमचा लग्न किती बदलली तर की नाही लग्न 2.5 वेळा बदलली, म्हणजे 2 वेळा की नाही लग्न बदलली आणि परत अर्धा 54 तास तो राहतोय. त्यामुळं राशीचा परिणाम कितपत होतो आणि राशीचा की नाही विचार की नाही इथं ज्योतिषानं करायचा का, हा विषय की नाही खूप महत्त्वाचा आला. कारण प्रत्येक वेळेला माझ्या राशीला 7.7 आहे, माझ्या राशीला की नाही हे लागलंय, आणि इथं आणखी एक गोष्ट की नाही म्हटली जाते, आणि ती म्हणजे तुमच्या राशीला अमुक ग्रह लागलाय. हे कसं काय लागतोय हे की नाही आतापर्यंत की नाही काय समजलं नाहीये. तो लागलाय, निघालाय, बसलाय, ह्या ज्या काय म्हणजे हे जे बोलणं जातंय हे की नाही कसं की नाही जातंय. आता मॅच मेकिंगच्या वेळेला देखील याच पद्धतीनं होतंय. जन्मलग्न कुंडली 2 लग्न कुंडल्यावरून आपण लग्न ठरवतो, आणि लग्न ठरवल्यानंतर लग्न ठरवतो, आणि राशीप्रमाणे चंद्र जिथं असतो त्या नक्षत्राप्रमाणे त्याचे गुण येतात. गुण आले पाहिजेत हे मलाही मान्य आहे, पण इतर ग्रहस्थिती, त्या लग्नाची 2 लग्नाच्या गोष्टी ह्या देखील तुमच्या त्या दोघांमध्ये की नाही मॅच झाल्या पाहिजेत, आणि त्या जर मॅच झाल्या नाहीत तर मग मात्र तुमचं की नाही म्हणजे गुण किती आले याला महत्त्व राहत नाही. अगदी तुमचे 36च्या 36 जरी गुण आले तरी देखील लग्न सक्सेस होत नाही. लग्न देखील की नाही कधी होतंय, लग्न हे ज्या वेळेला मूळ पत्रिकेतल्या गुरुवर्ण, गुरुचं प्रमाण, गुरु समोर गुरु म्हणजे ट्रायंगलमध्ये गुरु शुक्रावर्ण, चंद्रावर्ण वर्ण किंवा त्यांच्या ट्रायंगलमधनं ज्या वेळेला जातो त्यावेळेला लग्न ठरते. चलित शुक्र ज्या वेळेला मूळ गुरुशी, मूळ चंद्राशी, मूळ शुक्राशी ज्यावेळेला योग करतो त्यावेळेला ही लग्नाचा योग आलेला असतो.
लग्नाचा योग येणं आणि लग्न होणं याच्या दोन्ही गोष्टीमध्ये फरक आहे. लग्नाचा योग आला म्हणून चालत नाही, तर त्याच्यामध्ये लग्न का तटलंय ही गोष्ट खूप महत्वाची राहते. आणि ही गोष्ट जोपर्यंत ज्योतिषाच्या लक्षात येत नाही आणि ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्याच्यावरती तो उपाययोजना करत नाही, तोपर्यंत ते लग्न होत नाही. ही तितकीच गोष्ट महत्वाची आहे. या ठिकाणी आम्ही काय करालोय की तो कितवा आहे, कसा आहे, याचा आम्ही तो गुरु आम्हाला दुसरा आहे, तिसरा आहे, चौथा आहे. आम्ही जर त्याच्या राशीप्रमाणे जर आम्ही त्याचा विचार केला, तर ह्या ठिकाणी कुठंच तुम्हाला लग्न कुंडलीतल्या ग्रहांचं आणि चलित ग्रहांचं मॅच मेकिंग कुठंच तुम्हाला दिसणार नाही. ग्रहांचं भ्रमण जे आहे ते ग्रहांचं भ्रमण कशा पद्धतीनं झालं पाहिजे याचा विचार इथं महत्वाचा आहे. ग्रह बदलतोय, तो बदलल्यानंतर त्याचा परिणाम कोणत्या ग्रहावरती, मूळ पत्रिकेतल्या कोणत्या ग्रहावरती होतोय, का होतोय, याचा विचार इथं महत्वाचा आहे. आणि जर हा विचार जर आम्ही केला नाही तर आपण पत्रिका रिडिंग करू शकत नाही आणि त्यावरती उपाययोजनाही करू शकत नाही. ही तितकंच महत्वाची गोष्ट आहे. आज सगळ्या म्हणजे निव्वळ भारतातल्या लोकांमध्ये आम्ही जर पकडलं तर 120 कोटीमध्ये 10 कोटी जर लोकसंख्या धरली तर 30 कोटी लोकांना 7.5 आहे. मग 30 कोटी लोकांना 7.5 मध्येच होणार आहे का? तसं होत नाही. का होत नाही? तर जन्मलेल्या बाळापासून अगदी आता उद्या मरतोय किंवा आत्ता मरतोय अशा माणसांपर्यंत 7.5 असणार आहे, 7.5 नसणार आहे, शुभ योग असणार आहे, सगळे योग असणार. मग हे तसं आहे का? नाहीये. मूळ पत्रिकेतल्या ग्रहांवरून चलित ग्रहमान कशा पद्धतीनं भ्रमण करतंय याच्या पद्धतीनं कुंडली रिडिंग केली जाते. आणि ही कुंडली रिडिंग ज्या वेळेला होते त्यावेळेला तुम्हाला येणारे जे रिझल्ट्स आहेत हे रिझल्ट्स तुम्हाला परफेक्ट समजतात आणि परफेक्ट दिसतात. मला अमुक मला चौथा आहे, 8वा आहे हे म्हणून तुमच्या डोक्यामध्ये जर एक फिट्ट बसलं की संपूर्ण गोष्ट चुकली. राशी भविष्य बघितलं जातंय, दिवसाचं राशी भविष्य बघितलं जातंय, साप्ताहिक बघितलं जातंय, वर्षाचं बघितलं जातंय काय. आणि ह्याच्यामध्ये ज्या शुभ 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 गोष्टी लिहिणाऱ्या ज्योतिषाकडं सगळेजण अट्रॅक्ट होतात. ते का होतात? तर कुठल्याही जातकाची किंवा कुठल्याही मनुष्याची अशी इच्छा नसते की माझं काही वाईट व्हावं. मनुष्य आशेवर जगतो. आशा त्याला पुढं उद्या आजचं संकट त्याला पेलायला मदत करत्या आणि त्या आशेवरतीच तो ह्या सगळ्या जगाशी तो झुंज देत असतोय. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे ते जीवन यालाच म्हटलेलं आहे. संघर्ष जिथं नाही त्याला जीवनच नाही. उद्या माझं चांगलं होणार आहे, 4 दिवसानंतर माझं चांगलं होणार आहे, 15 दिवसानंतर माझं चांगलं होणार आहे, पुढच्या वर्षी माझं चांगलं होणार आहे, या आशेवर तो जगत असतोय. ही जगण्यासाठी जरी ते सगळं असलं तरी सुद्धा मूळ पत्रिकेतलं ग्रहमान त्या जातकाला कशा पद्धतीनं तो प्रसंगातून न्यायला लागलाय या गोष्टीला इथं खूप महत्व आहे. आणि जर का हे महत्व तुम्हाला पटत नसेल तर मग त्याला नाविलाज आहे. ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करायचा आहे तर मूळ पत्रिकेतल्या ग्रहांचा अभ्यास जसा आपण करतो त्याच पद्धतीनं चलित ग्रहमानाचा अभ्यासही केला गेला पाहिजे. मिनिटामध्ये आपलं लग्न बदलतंय. लग्न बदललं की सगळी सिच्युएशन बदलते, ग्रहमानाची स्थिती बदलते, त्या जातकाचं सगळं टोटली सगळं म्हणजे स्वभाव, उंची सगळं बदलतंय. मग हे का बदलतंय? मग जर हे बदलत असेल
मिनिटाच्या फरकानं, तर रास कशासाठी घेऊन बसायचं आहे मी? मग राशीप्रमाणे काय होतंय? इथं काहीही होत नाही, काही होत नाही. जे काही गोष्टी घडतात त्या लग्नाप्रमाणे घडतात. म्हणजे पूर्ण पत्रिकेमध्ये ग्रहस्थिती कशी आहे याच्यावरती की नाही त्या जातकाचा स्वभाव ठरतोय. जातकाला की नाही सगळ्या गोष्टी दिसतात. मग ज्योतिष्याने आम्ही की नाही काय केलं पाहिजे, तर ह्या सगळ्या ग्रहांचा की नाही अभ्यास की नाही करून, चलित ग्रहमानाचा अभ्यास करून त्या माणसाला कधी बेनिफिट मिळणार आहे किंवा कधी त्याला वाईट काळ येणार आहे, हा भाग आम्ही बघितला पाहिजे. आज आम्ही उदाहरण घेतोय, आता आपण एक घेऊया. 7:30 सुरू झालेली आहे. 7:30 चालू झाल्यानंतर जर का आज मिनेला की नाही शनी आहे आणि मिनेला शनी असताना रवी किंवा मंगळ हा की नाही मिनेला नाही आहे, वृषभेला नाही आहे, कन्येला नाही आहे आणि धनुलाही नाही आहे. तर या व्यक्तीला 7:30 असून सुद्धा कोणत्याही प्रकारे तो आजारी पडणार नाही, किटकिटी होणार नाहीत. 7:30 पाहिजे असा नियमच नाहीये. 7:30 नाहीये. म्हणजे चंद्र आता का नाही कुठं आला, आपण असं उदाहरण धरू, कर्केला चंद्र आला आणि शनी की नाही कुठं आहे, मिनेला आहे. 7:30 तर नाहीये, पण ह्या मिनेला रवी आहे किंवा मंगळ आहे. अशा वेळेला हा जातक आजारी पडणं हा योग आला. तो कितीही वयात असू दे, तो कितीही वयात असू दे, 15 असू दे, 30 असू दे, 45 असू दे, 60 असू दे, 75 असू दे, तो इथं आजारी पडण्याचा योग इथं आला. मग त्याचा हिशोब त्या तिथं करायचा आहे. रास कर्क आली म्हणजे तिथं नाही त्याला नाही चांगला आहे हे म्हणणं चुकीचं आहे. राशीला तो 10वा आहे म्हणून नाही तो नाही चांगला आहे हे म्हणणं चुकीचं आहे. ग्रहमान, मूळ पत्रिकेतलं ग्रहमान आणि चलित ग्रहमानाचं नाही कॉम्बिनेशन ज्या वेळेला तुम्ही बघता आणि ज्या वेळेला तुम्ही त्याचं ठरवता, त्यावेळेला तुम्हाला की नाही तुमच्या लक्षात येतं की ह्या जातकाला कशा पद्धतीनं त्रास होणार आहे. त्रास वेगवेगळ्या पद्धतीनं होतोय. आजारी पडणं, किटकिटी होणं, काही लॉस होणं हे प्रकार की नाही मंगळ करतोय. आजारी पडणं हा की नाही प्रकार की नाही रवी करतोय. शुक्रावरनं जर नाही शनीचं भ्रमण असेल किंवा शुक्राच्या म्हणजे मूळ पत्रिकेतल्या शुक्रावर शनीची दृष्टी जर आली तर नवरा बायकोच्या रिलेशनमध्ये फरक पडतोय. ह्या गोष्टी की नाही बघा, मूळ पत्रिकेतल्या गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात घ्या. सगळ्यांना सरसकट जे भविष्य सांगितलं जातंय ते सांगू नका. प्रत्येक जातकाची दैव वेगळी आहेत. 8 दैव आहेत, 2 भोग आहेत आणि तो त्याच्याप्रमाणे तो भोगत असतोय. अगदी एका लग्नावरती भारतामध्ये जवळजवळ 3,000 माणसं जन्माला येतात, पण त्यांचं प्रत्येकाचं नशीब एकच असत नाही. घटना कॉमन काही घडतील म्हणून त्याच घडल्या पाहिजेत हा काही नियम नाही. त्यामुळं कॉमन भविष्य नको. आणि हे पनोती, ठिया ही प्रकार इथं असू नयेत असं माझं मत आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये बऱ्याच गोष्टी काय म्हणजे पूर्वीच्या ज्या राहिलेल्या आहेत ह्या पूर्वीच्या तशाच आहेत. आज इथं मंगळ म्हणून आज लग्नाचा सीझन चालू आहे. मांगलिक म्हणून लग्नाच्या या पत्रिका बाजूला काढल्या जातात. मंगळाला मंगळच पाहिजे असं म्हटलं जात आहे. मंगळ काय करतोय, मंगळ कशा पद्धतीनं त्याचा बेनिफिट देतोय किंवा लॉस करतोय याचा मात्र विचार कोण करत नाहीये. मंगळ म्हणजे शूर, लढवय्या ही गोष्ट डोक्यातनं काढून टाका. आणि शनी म्हणजे पनोती आणि शनी म्हणजे वाईट हेही डोक्यातनं काढून टाका. कारण जगातल्या कुठल्याही जातकाचा 7:30 त्याचा उत्कर्ष झाला नाही, त्याला बेनिफिट मिळाला नाही
असा एक जातक मला तुम्ही दाखवा. 7.5मध्ये त्याला फायदा हा होतोच आणि तो झाल्यानंतर त्याला त्या पद्धतीनं त्याचं जीवनही चालतंय. मंगळ मंगळावरनं झालं असेल, मंगळाच्या दृष्टीमध्ये मंगळ ज्यावेळेला येईल त्यावेळेला अपघात होणं, रक्तपात होणं, भांडणं होणं या पद्धतीनं काम होतंय. तसं शनीवरनं शनीचं भ्रमण झालं तर त्या जातकाला बेनिफिट मिळते. शनीच्या दृष्टीमध्ये शनी आला म्हणजे मूळ पत्रिकेतल्या शनीच्या दृष्टीमध्ये चलित शनी आला त्यावेळेला काय होतं, त्या जातकाला बेनिफिट मिळतं, फायदा होतो, त्याचं जीवन सुखकारक होतं. माझ्या विचाराचा ज्योतिष्य वर्गानं जरूर विचार करावा. जातकाच्या ह्या गोष्टी लक्षात येत नाहीत. आपण ह्या ज्या काही पनौती हे ते घालून जे जातकाला भीती घालायला लागलोय, ती भीती घालणं सर्वथा चुकीचं आहे. जीवन चाललेलं आहे, मनुष्य आशेवर जगतोय, पण त्याला नाहक भीती घालणं हेही चुकीचं आहे, असं माझं मत आहे. धन्यवाद.